मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की फायनल अकाउंट्स का आणि कशासाठी प्रिपेअर करायचा त्याचं बेसिक इंट्रोडक्शन बघितलं. आता आपण पुढचा पार्ट सुरू करतो आहे, मीनिंग ऑफ फायनल अकाउंट्स. ओके, त्याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये जी काही आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे तीच आपण बघणार आहोत किंवा मीनिंग बघणार आहोत. तर प्रायमरी एम, प्रायमरी म्हणजे बेसिक एम ऑफ अकाउंटिंग इज ॲसेसमेंट. ॲसेसमेंट म्हणजेच कॅल्क्युलेशन करणे किंवा फाइंड आउट करणे ऑफ बिझनेस परफॉर्मन्स फॉर द बेनिफिट ऑफ ऑल स्टेकहोल्डर्स such as owners, employees, suppliers, customers, financiers, etc., which will also help them to form their opinions of the financial position of their business concerns. म्हणजे कुठलाही बिझनेस कन्सर्न असू देत, त्याचे जे कोणी स्टेक होल्डर्स आहेत, स्टेक होल्डर्स म्हणजे ओनर्स. आता बिझनेस ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे फॉर्म्स असतात. तुम्हाला OCMमध्ये तो पार्ट झालेला आहे की सोल प्रोप्रायटर म्हणजे सिंगल जो कोण बिझनेसमॅन येतो, त्यानंतर आपण बघितलं आहे जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, मग पार्टनरशिप, त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यानंतर लिमिटेड कंपनी, असे वेगवेगळे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. तर फायनल अकाउंट्स प्रिपेअर करताना त्याचे जे कोणी ओनर आहेत, म्हणजे सिंगल ओनर जर असेल तर त्याचा सिच्युएशन, पार्टनरशिप फर्म असेल तर पार्टनर्स, नंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर त्याचे मेंबर्स, लिमिटेड कंपनी असेल तर त्याचे शेअर होल्डर्स, या सगळ्यांना एक्झॅक्टली बिझनेसचा परफॉर्मन्स काय झाला ॲट द एंड ऑफ द इयर, बिझनेसची एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन काय, फायनान्शियल पोझिशन म्हणजे बिझनेसच्या ॲसेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत, हे सगळं फाइंड आउट करणं हे प्रायमरी बेसिक आपलं एम असतं. त्याच्यापुढे काय म्हणलं आहे, फॉर दिस पर्पज व्हेरियस अकाउंटिंग रिपोर्ट्स आर प्रिपेअर्ड इन फॉर्म ऑफ फायनल अकाउंट्स ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. कुठल्याही फायनान्शियल इयरच्या एंडला आपण हे स्टेटमेंट्स आणि अकाउंट्स प्रिपेअर करतो. इन ब्रीफ, थोडक्यात, फायनल अकाउंट्स आर फायनान्शियल स्टेटमेंट्स दॅट व्हॅलिडेट अँड एक्सप्लेन वर्किंग रिझल्ट्स अँड फायनान्शियल स्टेटस फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम ऑन अ पर्टिक्युलर डेट. म्हणजे आपल्याकडे आपलं फायनान्शियल इयर क्लोज करतो 31 मार्च एव्हरी इयर. ओके, तर 31 मार्चला त्या बिझनेसची एक्झॅक्टली फायनान्शियल पोझिशन काय, फायनान्शियल स्टेटस काय, हे आपल्याला जर कुठून कळत असेल तर ते म्हणजे फायनल अकाउंट्समधून आपल्याला कळतं. ओके, आणि ते व्हॅलिडेट होतं. व्हॅलिडेट म्हणजे काय की हां, दिस इज द ट्रू पिक्चर ऑफ द बिझनेस. ओके, अँड एक्सप्लेन द वर्किंग रिझल्ट्स. जे काही वर्षभरात त्या कंपनीने काम केलं आहे, कंपनी कितीही सांगू देत, पण आपल्याला अल्टिमेटली कधी कळणार आहे की कंपनीची काय सिच्युएशन आहे किंवा बिझनेसची काय सिच्युएशन आहे, तर आपल्याला फायनल अकाउंट्समधून कळणार आहे. इट इज अ सेट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ह्याच्यामध्ये काय काय प्रिपेअर होतं, तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दुसरा अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड बॅलन्स शीट. 3 गोष्टी आपल्याला मिनिमम प्रिपेअर करायच्या, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बॅलन्सिंग फिगर ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमधून आपल्याला काय मिळतो, ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस. एकतर ग्रॉस प्रॉफिट येईल किंवा ग्रॉस लॉस येईल. इन केस ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यामधून आपल्याला काय फाइंड आउट होतं, नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. व्हेअर ॲज बॅलन्स शीट शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ॲट द गिवन पिरियड ऑफ टाईम. गिवन पिरियड ऑफ टाईम म्हणजे 1 फायनान्शियल इयर. ओके, आता द बेसिक ऑब्जेक्टिव्ज ऑफ फायनल अकाउंट्स इज टू डिटरमाइन ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस अँड नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. म्हणजे आपल्याला एका वर्षात ग्रॉस प्रॉफिट किती झाला, ग्रॉस लॉस किती झाला, नेट प्रॉफिट झाला का नेट लॉस झाला, आणि आपली फायनान्शियल इयरमध्ये बिझनेसची पोझिशन काय होती हे आपल्याला फाइंड आउट होतं. फायनल अकाउंट शोज द ट्रू अँड करेक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ट्रू अँड करेक्ट म्हणजे एखाद्या कंपनीच्या किंवा एखाद्या बिझनेसच्या पर्सनने आपल्याला सांगितलं की आमचा बिझनेस खूप चांगला सुरू आहे, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, किंवा आमचे खूप प्रॉफिट्स होत आहेत, आमच्या एवढ्या ॲसेट्स आहेत, आमच्या लायबिलिटीज कमी झाल्या आहेत, हे त्यांनी सांगण्यापेक्षा त्याच्या फायनल अकाउंट्सवरनं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटवरनं आपल्याला त्याची ट्रू आणि करेक्ट फायनान्शियल पोझिशन कळते. इट इन्फॉर्म्स द ऑपरेटिंग रिझल्ट्स अँड एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस टू द स्टेक होल्डर्स म्हणजेच ओनर्स टू टेक फायनान्शियल डिसिजन्स. कुठलाही ओनर असेल तर त्यांनी बिझनेस कंटिन्यू करायचा असेल तर तो का करायचा,
किंवा डिस्कंटिन्यू करायचा असेल तर का करायचा, त्याच्यामध्ये काही ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही करायची, हे जे काही डिसिजन्स असतात म्हणजे फायनान्शियल डिसिजन्स, हे डिसिजन्स घेण्यासाठी फायनल अकाउंट्स हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता मी जे मगाशी वेगवेगळे डिफरंट ऑर्गनायझेशन तुम्हाला सांगितले, हे डिफरंट ऑर्गनायझेशनचे फायनल अकाउंट्स आपण आत्ता बघत नाही आहोत. आपण कोणाचं बघतोय, फक्त सोल प्रोप्रायटरचं. मग एखादा बिझनेसमननी समजा 10 lakhs रुपीज कॅपिटल घेऊन बिझनेस सुरू केला आहे, तर ॲट द एंड ऑफ द इयर जर त्याला लक्षात आलं की त्याच्या बिझनेसमध्ये नेट प्रॉफिट होतो आहे का नेट लॉस होतो आहे, ग्रॉस प्रॉफिट होतो आहे का ग्रॉस लॉस होतो आहे, ॲसेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहे, याच्यावरून तो डिसाईड करू शकतो वेदर ही शुड कंटिन्यू ऑर नॉट, वेदर ही शुड इन्व्हेस्ट मोर अमाऊंट ऑर नॉट. हे ठरवण्यासाठी फायनल अकाउंट्स खूप इम्पॉर्टंट आहे. इट एनेबल्स टू कंट्रोल फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस इफेक्टिव्हली. म्हणजे ओव्हरऑल फायनल अकाउंट्स जेव्हा तो स्टडी करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतात की कोणत्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज आपण कंट्रोल करायला पाहिजेत, कशा प्रकारे ते इफेक्टिव्हली वापरलं पाहिजे.